म्हातारे हा आले आले. एवढा टाइम लागतो का याला? अहो मग हातातलं काम सोडून द्यायचं का? एवढा टाइम लागतो याला. तुम्हाला तर आबीच्या आबी उभं राहायला पाहिजे तुमच्या पुढं. मग शब्द वाया गेले पाहिजेत. नाही नाही बोला आवरा, नका वाया जाऊन देऊ. हे बघ, आपल्या पोरीचं लग्न झाल्यापासून जावे बापू येले का? नाही ना. नाही ना. हा मोठ्या कलाकुसरीनं जावई बापूला आमंत्रण दिलंय. हा जावई बापू येणार आहे, हा माझे मित्र येणार आहे 2-4, हा आणि 2.5-3 किलो मटण आणले बरं का. तर असं भारी कालवण बनवायचं, ही जबाबदारी तुझी, सुनाच्या भरोश्यावर नको. तेच तर चालल चालल ना. कारण जावई नाराज होऊन गेले नाही पाहिजे. हा 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 हा? हा कारण ते म्हणतील आपण अजून कधी गेलो नाही, हा आणि चांगला पाहुणचार केला. पाहुणचार हा पाहुणचारच आहे ना मग मटण. तेच तर पाहुणचार चांगला केला असं म्हणतील. हा, हं. आणि त्यांची उठबसही चांगली करायची. हा हा, हं. लागा कामाला. हा मग काय. हा, मग आता मग जाऊ काय? थांब, त्या पुरीला बोलव इकडे. अय पुरी, काय इकडे ये ग. काय झालं? इकडे बस. हा बस बरं काय बस. बोला ना मामा. आता पाहुणे येणार आहेत, हा जावई बापू येणार आहे, हा हा. तर जास्त वचवच करायची नाही. नाही. हा, आणि स्वयंपाक असा झाला पाहिजे, हो. दोघी सासूनाने असा स्वयंपाक करायचा का पाहुणे एकदम काय खुश. बनवायचं पण? मटण आहे. मटण हा, चालतंय ना. मग तू ये मटण ना. बाजरीच्या भाकरी. तू अंडा आवरायचं, माणसाने देखत आपलं इज्जत घालवायची नाही, नाही बोलायचंच नाही. हा. नाही ना, त्यात शिवून गेल, तोंडात शिवून गेल मी. शिवायचं नाही. शिवू नको. तू अंडा फक्त आपलं बोलायचं, काय बोलायचं आपल्याला जे बोलायचं तेच मोजकं बोलायचं, जास्त बोलायचं नाही, जास्त फालतू बडबड करायची नाही, आपली मी इज्जत फालतू जाते. नाही बोलत, मला जेवढं बोलायचं तेवढंच बोलते मी. तुम्हाला तसं वाटतं की मी जास्त बोलते असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, तरी तुझा आवाज थोडा मोठाच राहतो. आहे का नाही? स्पीकर नाही मग नड्यात काहीतरी अडकून घेते मग, म्हणजे मी माझा नळा म्हणजे बंद राहील. सुईचं सांगितलं का नरड मोठं वाटतं तुला? काय करावं, तुला काय सुईचं सांगावं का नाही? हा नाही मी घसा बसून घेते, म्हणजे काहीतरी खाते ना, म्हणजे काय आवाज नको घसा निघणार बसू, नाही. आवर. मग फक्त- माझी जीभ तरी कापून टाक, मुक्की होऊन जाते मी, मुक्की. लागली का वाकडं बोलायला? काय करावं या पुरीला काय माहिती बाई, लय वाय बरी खरंच. पण तुम्हाला काय हसू आलं? म्हणजे जीभ कापायची म्हणजे तुम्हाला आनंद झाला ना? मग मला आनंद झाला, टाक कापून वय. कापून टाकू का? हा तरी उजेत घेऊ नका. पाहुणे घरी येणार आहेत, त्यांची व्यवस्था अति उत्तम व्हायला पाहिजे. हा. याच्याकरता ती दक्षता घ्या. सांगितलं ना ते काय काय ऐकायचं. बनवायचंय? मटण बनवायच्या आता बाजरीच्या- मटण बनवल्यावर बाजरीच्या तिथं काय बनवायचं आपल्याला माहिती आहे ना, त्यांना काल विचारते. भात मला आणि मटणाची भाजी जमत नाही, मी हात मी लावते माय मी मटणाला. करते, चाल. तुम्ही करा. हा. मी फक्त खिचडी लावून देईल, भाकरी बी करा तुम्ही. हा हा. आणि अजून काय करते मग तू? बस काही नाही, भात म्हणजे आलं की त्यांना ताट भात वाढून आणि देऊ. भाकरी असं आहे पाहिजे. का? हा. हा? तू काय करशील मग एवढं मस्त का दुसरं? आवडती ना, ती येतील, त्यांचा पाहुणचार करायचा आहे ना. हा. मग साफसफाई करत ती, त्यांना ताट बीट चांगला. आणि स्वयंपाक मोठा राहील, त्यामुळं काटकसरीनं करा दोघी बी. म्हणजे असे किती लोक येणार आहे? 10-12 मित्र माझे आहेत. 10-12 मित्र, म्हणजे किती किलो मटण लागल ते? बाई बाई बाई. आणलंय तेवढं आवर. भरपूर आणलंय. आणले? हो. हा. मग मी एवढं जणांचा स्वयंपाक नाही करणार, तुम्हीच करून घ्या सगळा स्वयंपाक. पाहिलं ना मला कसं आहे. जमाना तो स्वयंपाक. तुला जेवाऱ्यात बसू का? नका नका मामा, मग सगळा स्वयंपाक करते. कोण कोण येणार आहे? आता माझ्याकडून काय बोललं गेलं असेल ते माझ्या तोंडाला, माझ्या हाडच नाही जिबीला पण माझ्या. बरोबर आहे. हा. तर आता व्यवस्थित कामाला लागायचं, स्वयंपाक बरोबर. व्यवस्थित करायचा, पाहुण्यांची हा. देखभाल चांगली करायची, वाढायची. किती दिवसांनी येत आहे, म्हणजे किती आनंद झाला मला, की असं झालं की काय काय बनवून काय काय नाही. आणि जावई बापू पहिल्यांदाच येऊन राहिले माझे. हा चालतंय ना. म्हातारे हा. काटकसरीनं असं जीव लावून कुठंच खरा आणि टाळणी भाजी घालू अशी नका. बनवायची ना, एकदम तरतरीत बनवते, एकदम हो झणझणीत. हो हा लय भारी बनवते. चल मग हा. हाताला. जा बरं तू लागा ना कामाला. मस्त आता भांडे बिंडे घस, पीठ बीठ मळून दे, चांगली हे सगळं साफसफाई करते चांगली आता करा. पटापटा बाय. हा बनवते. हा. त्याला व्यापारी येणार होता, ये रे, कर खाली करवर, कर खाली करवर, पाल कटाळा आला की. काय झाले कांदे निवडून? चालली नाही ये. हा? व्यापारी म्हणलं मी येतो, रोज त्याला पाणी आला का झाकण, पाणी गेला का काढ, काय वैताग आला मग. मी काय म्हणते, काय म्हणती? आता काय करा, कांदे झाकून घ्या, हा, झाकून ठेवा, जायचं आपल्याला. कुठं? अहो माझ्या दादाचा ना फोन आलाय, माझ्या बापाचा फोन आलाय. का आला? हा का आला? हो मटणाचं आमंत्रण आलंय तुम्हाला. तुला माहिती नाही घरी काय? मी जातो का त्यांच्या दारात लग्न झाल्यापासून? पाऊल टाकला का? अहो नाही जात, पण आता काय म्हणे, आता ह्या वेळेस तुम्हाला पर आदराने बोलवलं, कपडे केले, मला साडी घेतली आणि मस्त मटण बिटण आणून ठेवलं. तुम्हाला मटण आवडतं ना,
आणि मासे पण आणायला लावले होते मी. मासे आणले मस्त असे फ्राय करायला लावले. हा माई भाऊजाई चांगले असे मस्त तळून ठेवणारे. पाय बापा मला ना तुझ्या बापाच्या तोंड पडलं का मावळी थळपायच्या मस्त का जाते हो ना. मी काय म्हणते हे किती दिवस चालणार आहे सासऱ्याचं आणि जावायचं हे असं हा? हा किती दिवस चालायचं हे असं? मला तिसरं पर्व सर गावकरी मला टोचित होते. शिरपतराव लग्नाला गेलो आमटी पुरली नाही, लग्नाला गेलो आमटी पुरली नव्हती. आता त्या आमटीचा जुना जमाना गेला. आता कवर धरीत त्या आमटीचा जमान्याचं. यायला काय जड पण चालते का जास्त आमटी करायला. जाऊ द्या ना गेलं ना म्हणजे तुम्ही ते तेव्हाच भांडण काही ना काही दुसरी कुरापत. आता अजून 6 महिने नाही झाले दिवाळीला तेव्हा बी तुम्ही असंच करा. बरं मागच्या लग्नाला तर गेलोच नाही. एक पातेल बरं उसळ फेकून दिली. त्यांच्या लग्नाला कसं काय केलं, माझ्या लग्नाला का कमी केलं तिने, का कमी केलं. अहो, जाऊ द्या ना आता पोरांचं सुनाचं राज्य आहे. आता ते चांगलं चांगलं करी त्या त्यासाठी बोलवलंय. आता तो तर नाही घरी, तो नाही तो कामाला बाहेर आहे. आता ती सून चांगली मिळाली करते ती सगळं चांगलं. तो भाऊ घरी नाही ना, नाही ना बाया. घरी नाही तर तिकडे चाल नाही तर तू त्याची माहिती का उभारता का तुम्ही. आणि मग माझ्या बापाचं तुमचं काही कमी आहे काय. तो 21 तो 12 तो तरी समजून घेतो. पण माझं बापन तुम्ही तर लगेच पार अशा आमरे तुमरेवर धराधरीवर येत्या. अरे कोणी म्हणलं तुम्हाला जावं सासू. अरे तिने मला हलक्यात गेलं हलक्यात. हो पण आता लई दिवसांनी बोलवलं मला पण आता चांगलं. बरं का रे जाऊ दे मर्दी. माझा बाप काय म्हणे माहिती का 3000ची साडी घेतली मला. ती साडी मरतो तुकडं बोंगली या बाय. हा मग माझ्या बापाची आहे मग. मी काय म्हणतो ऐकून घे या बाय. आपल्या लग्नामध्ये काय केलं तिने लापशी केली. हा? आता आमटी लग्नाचं काढी केली, का भात 30 केला, वर्षाचं काढी तुझ्या बरी जरा बुंदी केली, हा बर्फी केली, उसळ केली, मसाले भात केला. मग आता परत करायला लावू का तुम्हाला बुंदी बर्फी मसाले भात. हा आणि या बाय तुला सांगतो येईन पण मग मला व्यवस्थित जेवण झालं तर ठीक. आणि माझं रे काय झालं, हो, त्यांना माहिती तुम्हाला मटण म्हणजे लय जीवचा पारा नाही. मी काय होतो माझा जर अपमान जर झाला तर मी चालते थाटावर लुकून येते तिकडून. मला सांगा आता अपमान करायला कोणी तिड हा? कोणी तिड त्यांनी जर आमंत्रण केलं तर ते काल अपमान करतील तुमचा? अरे तो बाप का स्वप्पा का एवढाच खाडू पर असा नको टापका ओ, मारतो. खाडू खुडू काय म्हणते माझ्या बापाला मग का बरं असं म्हणते हो. हं? हा तुमचं कले वाया चाललं काय. हा माहित सारखं नाही तुम्ही दिलं तर दिलं आणि त्याच्यावर नाकवर उच्च करून बोलत आहे असं माझ्या अरे बापाला. मी का बुट्टांना होते होतो का मग हा बुट्टा नाही पण कान येत आहे. मांडवला इथपर्यंत लागत राहिलो होतो. माझ्या बाप तरी गोर आहे. हा हा बरं आहे. मग काय बोला त्या यायचं कमी जाईल नाही तर बस मटनच मिळणार नाही काय मिळणार. आणि मी म्हणते भारी ड्रेस घेतलाय 2000चा. ड्रेस ब्रेस नको दोन गाय जेवायचं नीट लिहून यायचं. 2च घास खाणार आहे का तुम्ही. मी मटन काय उघडा नाही तिकडे. मटन नाही खाणार का? मला त्यांचा कपडा नको लाताय नको फक्त जायचं आदरानं. मग एक काम करू बेसन करायला लावू का मग. काल बेसन मग तुम्ही म्हणे 2-2च घास खायचे मग काल एवढा कुट्टाना करायचा. हा? एवढा कुट्टाना काला ऐ, करायचा. एवढी अरे तुला येत असत मी येत नाही जा. ओ त्यांचे 2 किलो मटण वाया जाईल. किती आणले मला म्हणे 2 आणू का 4 आणू. आता किती आणले काय माहिती. हा चला बाई बोलवलं बाई माझ्या आई बापाने असं काय करीत्या तुम्ही. चाल बा त्याच्या आईला का नाही. हा, चला माणसं ना माणूस गावापुढं झुकत नाही पण बायको पुढं झुकत लगेच. या बा या असं आहे खायचं तर तुम्हालाच आहे. एवढं झुकायचं काय काय आलं काय माहिती. तुम्हीच पोटात तुम्हाला तर जाणार आहे माझं जाणार आहे का. मी काय एवढं मटण खाते का काय बाई माणसे. चला आता तू मग वरबडी द्या ठेव. खायला लागलो माझ्यापेक्षा तुम्हाला लागत किलो किलो. हा ठेके जडे गेली ठेके जडे पिशवी गेली बिशवी घेऊ काय ठेके त्याची? जडे गेली तर 2 पितळे रस्ते पिली होती तू. आणली खरट पाहता मी चल. आले तरी होते का ठकी. हा चाल हा नाही ठकी इकडे गेली होती. चल वाट पाहता पाहुणे. नाही दादा काय झोपले काय. हा? दादा उठा. आलो ना आम्ही पाहुणे आले ना. जावई आली तुमची. राम राम. काय हो झोपले. बाबा तुम्हाला 11 वाजता बोलवेल. हा हा आता वाजले किती 2. 2 वाजले. मग अहो काय झालं माहितीये का. ओ सांगा ना हो काय झालं आपल्याला काल लेट झालं. सांगा ना तुम्ही. गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाली. बरं 3 किलोमीटर गाडी लुटीत नेली. तिथे गेलो गाडीचं वॉल सीट गेलं. शेवट तिथे टूप नव्हतं टूप आणा शिंदर जायची पळ्याने. डबल. हा आता याच्यात माझा गुन्हा नाहीये. तुम्हाला 11 वाजता बोलवलं तर तुम्ही 2 वाजता हजर झालेत. अहो पण मग काय झालं स्वयंपाक तयार आहे ना आता. चला हो. हात बाई थांब माझं पूर्ण बोलणं ऐकून मी काय घे. तो आईन त्याकडून ऐका मी काय तो आधी जेवण करून मग गप्पा करू. सकाळी आम्ही 7ला निघाला तर 3 वाजले पोटामध्ये आणलं. बरोबर आहे. तुला म्हणलं वडे खायचं म्हणजे मटण मासे फेकून द्या. बनवले ना मस्त. माझं फक्त एवढं ऐका. आई आई राणी या काय करत त्या घरात.
झाली ग झोपल्या असतील बाया, म्हणजे पाहुण्यांना बोलवी त्या लेकीला जावायला घरात आवडत होते आवडत होते मग आता ते करत होत्या काय? अगं स्वयंपाक पाणी झालं आणि ते पाहुणे जेवले ना त्यांचे मित्र लय आले होते 7-8 जेवढे पाहुणे आले ना तेवढे जेवले आता तुमची 11ची वाट होती यायची 12 वाजेपर्यंत जेवणच चालू होते 12:30 वाजल्यानंतर ते खराब होऊन जाईल उन्हानं म्हणून सगळं संपवलं संपवलं मग आता तुम्ही जर येते दिसाना वेळेवर फोन नव्हता का तुम्हाला फोन करत्या का आला का तुम्हाला बोलवलं होतं ना हा मग तुमची गाडी पंक्चर झाली तुम्ही सांगायचं आम्ही थोडं उशिरा येतो हे तुमची नाही चूक पण मग? निदान तुम्ही पुरीला तर फोन करायचा ना कमीत कमी अगं टाइम भेटला का पाहुणे येत राहिले खात राहिले अहो, येत राहिले पण मग? पुरीला अहो फोन पण दादा आता तुम्ही एवढं बोलवलं त्या माणसाला मी एवढ्या आग्रहाने आणलं इथं एक तर आधीच तू येत नाही कधी पहिल्या दारात पाहू दिली नाही फोन करा मटण आणायला इतक्या शिजत काय नाही एवढा आवाज कसला येतोय आणि तुला काय कानात गोळे घातले काय मी मागा आवाज दिला तर आणि तुला आवाज मला आला थोडी का? दिला आवाज आईला आवाज दिला हा, दोघींना आवाज दिला ना इकडं बाय उभी आता मग ती मटण आणायला पैसे द्यायचे आता आणा ना जाऊ द्या ना. अगं आता पाहुणा कवा का शिजल ते राव येतो का? काय नाही जे असेल ते बोलून घ्यायचं आणि हिरमोड करायचं असं पटत का तुम्हाला मला पटत नाही पण ते जर वेळेवर हजर अरे नाही मी काय तो अर्धी मारती भाकर रस्ता नाही का खाटानं थोडा रस्ता आला वाटी नाही, तरी आहे, होईल. रस्सा आहे पण त्याच आहे ना पाणी होऊन गेलं तेवढं पाणी झालं का हा आता आहे ना तू घरी चाल बघ ती घरी घरी हा घरी चाल हा? अहो हो जर नाही मटण पाडलं तर मला श्रीपत्राव म्हण नको तू माझं मटण का बरं आता हा का बरं माझं मटण तोच मटण करतो घरी जाऊन आता तोच मटण करतो डायरेक्ट भाऊ नका ना माहिती. शांत बस तू शांत बस मध्ये नाही तू मध्ये तोंड घालायचं हा दादा हे सगळं तुमच्यामुळे राहिलं आता नाही बाई माझ्यामुळं नाही झालं तुमची गाडी पंक्चर झाली ना तुमच्यामुळं झाले सगळं हा का दादा कोणाची गाडी पंचर नाहीत का पाहुणे 1 तासाची 2 तास येत नाही का मग याचा अर्थ काय उपाशी काढून द्यायचे का पाहुणे पण हे 11 ते 3 वाजले अहो मग वाजून या ना जावई सासऱ्याच्याच घरी आलाय ना हो आम्हाला आई, वाट तुला नाही सांगता येत का काही बाई मी काय सांगू बाई सांगून सांगून थकून गेले बाई मी हा आणि का ग तुला पातीला बरं भाजी नुठूत आली का काही थोडीशी काढून आणि तिला म्हणले होते मी एवढी एवढी पण ते पाहुण्या पाहुणे वाढून गेले ताई त्यात ती पुरती बाई ठेवा संपून बाजूला. गेली आणि त्यात तुमची गाडी पंक्चर झाली मग आता मी काय करू तुमच्या पाहुणे होते आम्हाला बोलावलं कशाला का आम्ही आग्रह आजच्या दिवस थांबा थांबा आम्ही संध्याकाळी तुमच्या दारामध्ये आजच्या दिवस बरं. थांबा मग आपण संध्याकाळी परत स्वयंपाक करू काय नाही. हा, बेसन बस बस भाकरी. बस तेच करा बेसन भाकरी करतील काही करू आता आजच्या दिवस नाही काय नाही करणार ते ना तुम्हीच काय बेसन भाकरी कांदा नाही ना चिरून- तुम्हाला मी बनवून देते ना मस्त बनवते मी बेसन नाही नाही तू तू तुझ्या सासू सासरते त्याला खाऊ दे त्याला अजून मावाला किती अंत पाहून दे किती अपमान करायचा करू दे त्यांचा नाही हो भाऊजी. करा करा त्याला अजिबात अपमान नाही. म्हणते करा, का करा. हं? गुन्हे तुम्ही करी जा ना गेले तुमचं तोंड नाही पाहणार मी तोंड तोंड ते जाशील अहो, राहते नका ना नका मामाला पाहू मारू मटणासाठी हा. मामाच मारताय तुम्ही दादा काय गुन्हा केला आता तो सांगा आता मी ताई गुन्हा म्हणतो का हं? आता तुम्ही म्हणे तुम्ही गुन्हा केला आम्ही आल्याचा गुन्हा केला का मला काय म्हणायचे तुमची गाडी पंक्चर झाली मग तुम्ही सांगायला नव्हतं का पाहिजे का माझं मत होतं यायचं नव्हतं पण तो तोंड चाल चाल मा बापाच्या घरी चाल मा बापाच्या घरी पण मग- अपमान करायला पण काय झालं आले तर हा? अपमान झाला अपमान मावाला का काय नाही अपमान मानूच नका ना हा तुम्हाला काय काय म्हणते तू अगं मी म्हणते पंक्चर झाली ना मग तो फोन लावायचा पुढं का बाई आमची गाडी पंक्चर झाली आम्ही येऊनच राहिलोय बरं का म्हणजे आम्हाला ठराविक तुम्ही येताय म्हणून ते तरी कळालं असतं. सकाळी सांगितलं होतं मी आम्ही येतोय मग अगं. काल दादा वेळ फोन करू आणि गाडी पंक्चर झाल्याचा काल फोन करू मला माहिती आहे आता घरी जाणं आहे आणि जेवू नये आणि खाऊ नये मला काय माहिती तुम्ही साऱ्या गावाला आवाज देऊन ठेवलंय आधीच ये यांना लय सारा गावाचा नाही नाही पोका. आहे ना त्याला आणि जावाई ना लय माणसं आणि लय जावाई जोडीदार. म्हणून नाही माझे मित्रमंडळ होते हा मित्रमंडळ आले होते ना काय तुम्ही फोन तर करायचा मग आता तुम्ही गेले का मामी त्या मित्र मंडळात बोलवा आम्हाला नका निरोप देऊ या आळीचा आणि वरच्या आळीचा आणि खालच्या आळीचा आणि गोम्यांची म्यान आणा बोलून जेवायला हा. अगं लागतच मित्र सगळं जावाय चालला राग तुम्हाला राग ते बोकंडी घ्यायला लागत जावा रुतो तो काय हा जावा रुतो तो तेव्हा हा लय पुढचं बोलू नका जावाई चुकेल तुम्ही आम्ही चुकलं नाही का हा. हा आम्ही चुकलं आम्ही जेवण्याला लागत होतो नाही नाही आम्ही जे- ती चूक झाली मला एक म्हणायचं आहो. फोनच करायचं नव्हतं ना आता चुकेल आपण आणि त्याला म्हणता तुम्ही चुकेले का हो तुला काय माहितीये गप मग वा बटन घेऊन या दोन हा तीन. मी तेच म्हणणार होते आता वा आता नको तिने बोकडे कापलं तरी मला जाऊ नको. दे आता बोकड्याने हा, फक्त तीन आजच्या दिवस शिट्ट्यामध्ये राहा शिजतो हा 3 शिट्ट्यात बनवून आणते मी हा भाजी ते शिट्या तुमच्या वाजवा आणि तुम्ही ते शिट्या पहा आम्हाला वेळ नाही तेवढा
अहो तुम्ही दादा कोणत्या एवढे सर्व्हिसला लागले? मामा अरे तुला भाषण नका करू, अरे म्हणलो का मी? अरे तुला भाषण नका करू मामा. तुम्ही कोणत्या एवढे सर्व्हिसला लागले तर? सर्विसला ये असू म्हणा. का घरी असू, तुमच्या पुरीची शब्द ठुतोय ना. नाही नाही, अरे तुझ्याची तुमच्या भाषा पुरीचं केली उत्तर कोणी? लागतं, हा? अरे तुझ्याची भाषा कोणी एवढं केली? साधू का तर मग द्या सर्विस जाऊ दे वाल्याला. आई, जाऊ दे काय? दादाची कोण जाती नाही नाही, एवढे साधू का तर मग सर्विस वाल्याला द्यायची. मला काय म्हणायचंय, शांत वय जाऊ. आम्ही काय थांबतीच नाही ना, नुसतं गोड्यावर एवढं कुठं चालत असतं नाही, का? नाही, नाही. असले जावाय म्हणून. आता सासरा बांधला आडवा मावाल्या. नाही तेच तर, हा. असला जावाय म्हणून. हा? हा. मला एक सांगा, एवढं वर्ष झाले ते आले का तुमच्या दारात? मग आता आम्ही त्यांना आणलं तर तुम्ही बोलावलं एवढ्या आदर तिथानी, मग तुम्ही काय करायला पाहिजे होतं? सारं गाव बोलून ऐका जेव ना ताई, घालायचं, आता ताई, जावायला हो. जेव घालत्या. मी ऐका काय ना, म्हणतो, आता सकाळ त्यांचे जाता मित्रमंडळ आले, त्यांना वाटलं पाहुणे बी येत आहे, मग होऊन जाईल. मग आता पाहुण्यांबरोबर मित्रमंडळी पाहिजे का? पाहुणचार ते पाहुणे दाखवणार होते माझ्या पाहुणा किती चांगला आहे जावाई. काजल, प्रश्न कसा आहे, आता सकाळचं जेवण हुकलंय ना, मामा संध्याकाळीचा तयार आहे ना. मग संध्याकाळी मटण आणते का? हा, मी नाही थांबणार. पण मग आजच्या दिवस काय बिघडलं तुमचं नाही, बी तुम्ही एवढं? खा मामी. अहो. तुम्ही रस्सा प्यान मामाला खांड द्या. नाही, नाही, अहो, मी खातच थांबती नाही म्हणून मला म्हणलं. वाटलं तुम्हाला झाकून ठेवलं असतं. हा, खरंच नाव मस्त मायाची सासू पण लई छान झाली होती भाजी ताई, एकदम झणझणीत. तो बरी बाय वर आपली आधीच पहिली पाहुण्याच्या वास आधी येत होता मला भाजीचा. असं आहे का? हा अगं गप्प ना, त्या बाई ते काय म्हणते? हा तू छान छान मध्ये मात वाटायला पाणी येतंय जरा ते छान छान नका म्हणून. अबा हातामध्ये काठीच आहे आणि तो दूध मला हे भात नाही का तो बनवला होता, तुम्हाला आवडतो तो. आता तोंड बंद कर, तुझं दूध मला आहे आणि तुझा छान भाजी. बरं मी काय होतो आता तू इडच थांब. का बरं? अहो आज संध्याकाळी करायचंय ना मटण, थांबा आजच्या हो मामा, दिवस. नाही, तुम्ही मामा, एवढं. तुम्ही जाऊन घेऊन या ना, आपल्या ताईला त्रास करतील भाऊजी. आता पैसे नाही राहिले. पैसे नाही? तुझा जिडा तिडा मा अपमान केलाय ना. अपमान नाही करेल. हा, तुझ्या एका दिवशी ना भरमाचा तर अपमान करी मला शिरपतराव म्हणतात. हा जाऊ दे दादा, अहो नको तुमची वर ऑनलाईन वर पैसे टाकेल, जा घेऊन या वा. हा. ऑनलाईन वर देतील पैसे टाकून. नको, एक काम कर, तुमची भाजी नका मी चालले आता घरी. नाही नाही मी नाही खाणार तुला. हो, एवढं आलं काय आहे तुम्ही? या- हा, या- मला भाजी बघा घरी. या खांद्यावर फारकत घ्यायला तयार आहे मी. फारकत आहे की या अहो आता खांद्यावर? तुम्हाला शोभत का फार माझी घ्यायला? माझी ताई फारकत एवढी एवढी फारकत गरीब आहे, घ्यायला तुम्ही काय शोभत एवढं का? त्रास करता फक्त मटणावरून. जर आली ना चांगलं बिगडं मोडून टाकी तुला सांगतो. तुझ्या बापाच्याच घरी राय आवा. सांगतो तुला. खाऊन तरी काय तोंड घालून नवरा बायको तुम्ही कसं काय सांभाळता ताई यांना? हातामध्ये खुर्ची या हा? कधी डोक्यात फोडून टाकी. मटणावरून एवढं भांडण चालू आहे. काय या आता ये कसा? आता ये मटण खाली हो काय 6 महिने जेवायच नसतं लागलं मी का का तुम्हाला? तो फारकत घ्यानं म्हणजे घेणार 100%. आणि घ्या चला जाऊ द्या. तुम्ही कोर्टामध्ये भेटा मला आता. चला चला घ्या जाऊ द्या. कोर्टात भेटा. आई, तू एवढी कुशाल म्हणते एवढी का? एवढी पोर भेटणार आहे की एवढी गोरी गोरी हा? तुमच्या पायासारखं मी आहे का काय तरी करीन? तिच्या काय पायासारखी करीन? तरी आहे का तुम्ही? जिडं जावायला किंमत आहे ना हा. त्याच घरातली पोर करून आणली हा मी. करून आणा हा. करून आणा हा, हा? मानाकडे एवढी नाही रत्नावानी पोर भेटल का तुम्हाला? अहो. एवढी गुणवान भेटल का? आहे ना आहे ना हा? आहे आई, सारखीच ओ गुणवान आहे. ओ मामा आनंद मटण काय नको ऑनलाईन मटण? टाकायला लावते आपल्या मी घरी चला, पैसे. मी 2 किलो मटण मी घेते. काय होतं मला मटणही नको तूही नको. नाही, नाही, मी येते. चला, नाही मग नाही जाऊ या बाय आली तर आली जागा खुर्ची ओ, नका, नका, माझ्या घरी ताई आहे, हो. तुला तुला सांगतो मी आता कुलप लावून बाहेर जाणार तुला अहो घरात दादा, पाना काय आहे? या खुर्च्या आमच्याच आहेत, त्यांच्या डोक्यात घालाय निघाली. खुर्च्या नाही का आता आम्हाला माहिती आहे. लय खुर्च्यावर झाले का तुम्ही हो हो, लय पण खुर्च्यावर झाले? नाही नाही, आमच्या खुर्च्या आमच्या पुरींच्या डोक्यात हाणायच्या. हा का हा? धरा तुमच्या खुर्च्या बाई तोडली ग यांनी. धर तुम्ही, भाऊजी धर. नका ना, खुर्च्या किती महाग झालंय. अहो, काय? हा ए बाई, त्या बाबाला पाणी दे, घाला भरून थंड कर. यायला माणूस म्हणतो, तुम्ही जाऊ, पाणी जाऊ, सुद्धा जाऊ, पाजती जाऊ, नाही बाया जाऊ, घरात, जाऊ. माणसं. त्याचा रुबाबच ऐकाव त्यांचा. पण आमच्या खुर्च्या आम्ही फेकायला नव्हत्या दिल्या, बसायला दिल्या हा, होत्या. उपकारच केला तुम्ही. हा? लग्नाच्या टायमाला मला उभं केलं तर 4 तास खुर्ची नव्हती लग्न लागलो आणि त्या काळात खुर्च्याच नव्हत्या. तेव्हा तुम्हाला लय गरज होती म्हणून उभे राहिले. घ्या, काय पाणी घ्या होतं? भाऊजी, थोडं थंड घ्या, थंड. काय ते पाणी ए बाबा काहीच नको बाई मला तू नकोच आहे. मामा मी चाललो. इतकं तेवढं तापील माणसाल तुम्ही कसं काय सांभाळता ताई? जर तू आली ना तो तंगडे बिगडे मोठ टाकी ना आता तिकडे येऊन तिला तरी मला सोमारी फार का तिकडे. पाहून घेऊ. हे तुमच्या पाय झालं सगळं, सगळं तुमच्यामुळे झालंय. हा, मग एकटा तो नवराच पाहायचा नव्हता असा. काजल, हे बघ, जात पाहत आहे कोणी मत पाहत नाही, पण यानं माझा किती किती वेळेस अपमान करेल होता. म्हणून तुम्ही हा म्हणजे आता अपमान तुम्ही केला आता का? बदला घेऊ मग राहिले. बदला नको घेऊ. अहो दादा, जावं येतो किती बी केलं तर. आणि मी नाही सासरा. अहो हा, पण तुमचं नाक खाली आहे. हा, येडी झाली तू. खाली आहे काच. मग मी ना एक काम करा, फरकत घ्या आणि मला दुसरा नवरा करून द्या. काहीच गरज नाही, मग? त्याच्याच घरी नांदायला येईल. म्हणजे हा. जावाई तेवढा ताईट आहे ना, सासरा म्हणजे दम नाही असं समजायचं का तुम्हाला? तुम्ही काय करा, मारामारी करा आता धरून.
हा मला चला, काय मला नेऊन घाला त्याच्याकडे. चालेल चाल हा, चला तुम्हाला सोमवारी घेऊन तुम्ही ये ना चांगलं वर पाहता दोघी जणी हा नाही हो ताई. काय आई तुला तरी लेकीची काळजी आहे का एखादी पटकन भाजी झाली का गर्दी दिसती पटकन भाजी ठेवली होती म्या या पुढे का काय केली खाऊन घेतली का का गं बाई? हा? माझा अपमान केला त्यावेळेला तू बोलली का त्या पाहुण्याला मत बोलले ते तुमच्या समोर बोलू का लागेल तेवढं हे केलं होतं मग मला जिरवायची होती मग ते आता त्याच्या समोर बोलू का मी मान्य घाला मला काय माहिती नाही अरे वा. फारकत झाली ना तर तुमच्यावर आहे सगळं फारकत होतच ताई नाही ऐका 8 दिवस राहते बरोबर अगं, शांत पोरगं बसून बाई, बरोबर येडावली येते. का तो गेला राग रागाने मला 8 दिवस होती का तू अगं नाही हो, पोरं नाही सोरं हो. लग्नावर आले हा एवढं शांतीला धरा मग तुम्हाला थोडं कळायला पाहिजे हा? तुम्हाला कळायला पाहिजे होतं ही आता बाई गोष्ट. मला यांचा डायलॉग काही कळालाच नाही बाई मला तर आज मी केला बाई स्वयंपाक. फारकत नाही होऊन देणार तेवढी गमेंट माझ्यात आहे असं किती आणलं होतं मटण काय किती आणलं पावशेरचं होतं? आणलं. पावशेरच आणलं होतं बाई तुम्ही 2 किलो सांगितलं होतं ना नुसतं मला सांगितलं म्हणून होतं, आणलं 3.5 नव्हतं. किलो आणले मग एवढे पाहिलं का? पाहुणे कसे पाहिलं का? जेवले? एवढे पावसाळ्यात पाहुणे पाहुणे आलेच जेवले? नव्हते मला फक्त हा बदला घ्यायचा होता बाकी तर विषयच तुमच्या नाही बाया तशातून तुम्ही तशाचे खरंच सांगते जाऊ द्या आता मला बाई सोडून द्या. तू घाबरू नको का तू म्हणशील माय फारकत करील मला ठेवायचा नाही त्याचा बाप ठेवी अगं पण एवढे मोठाले पोर झाले घाबरतीस काय कामाला मी एवढी नाही घाबरत. तू घाबरती म्हणूनच तो मी नाही तमाशा घाबरत. करतो एवढा तुमचे वय तुमचे गुण आहे ना त्याच्यामुळे मला ऐकलं घाबरावं काय लागलं. काही नाही ह्या काही ना, नाही एवढ्या म्हणजे एवढ्या त्यांच्या पुढे पुढे करतात ना म्हणून ते आता त्यांना हो, एवढं असं मी पुढे हे तुमच्या गुणापायी मला राहावं लागलं तुम्ही दिले ना काय मला तुम्ही संस्कार तेवढे दिले ना म्हणून तिथे राहिले ना आणले अगं बाई तुला नाही तर संस्कार असाच संसार खरंच कोण दिले केले? आणि तू नांदली बी तो नाव आहे कमावलं पण एवढी घाबरू नको ना मी त्याला नाही घाबरत त्याला हं? पण ते ना हे असं आहे अगं जरा हे अशी आठ्या होईल चिडचिड करून पार वाळून तो गेली काय म्हण पाठोपाठ तिकडे आले होतो तंगड तोडी ना चाल मी तुला घेऊन येतो तो पुढे गेला असेल पहिल्या गाडी आपण लगेच दुसऱ्या पाठोपाठ गाडीला जाऊ लगेच आम्ही पण येतो बरं का? तुम्हाला. काही नको येऊ काय अयो, काय देवा, ताई. काही गरज नाही नको कोणाची जाऊ तू आडवा बरं का? करशील तिडं गरज काही नाही. तातही काही बोलशील म्हणजे नाही, तो पाहुणा नाही आणखी बोलणार मी. तो कसं तंगड तोडीतो मी पाहतो म्हणजे नाही. जरा सांभाळा तोच का ये लय ना. असा पंडित तू आहे ये का ना काय हे बाई काही बोलता बोलता बोलून जाशील त्या नाही, पाहुण्याला नाही, येतो नाही, राग नाही. चल तेच तर. चल मी तुला नेऊन घालतो करतात ते. ती पोर बोलती का अशी तो आवानी लाभ 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 कुठे काय बोलती तुला कळतच नाही हा, जा गं, चला.